हाय, मी अंकिता. आपल्या चॅनलचं नाव आहे अंकिमी 8287. आज मी बनवणार आहे चवळीची उसळ. उसळ बनवण्यासाठी लागणारे साहित्य मी तुम्हाला सांगते. चवळी घेतली आहे मी, त्यात बटाट्याची सालं काढून कापून घेतलेली आहे. ही मी कांदा आणि टोमॅटोची प्युरी करून घेतली आहे. हा भाजलेला मसाला आहे, म्हणजे खोबरं, कांदा, आलं, लसूण सगळं भाजून घेतलेलं आहे मी. फोडणीसाठी कढीपत्ता, आमचा गरम मसाला, हे एव्हरेस्टचं धना जिरा पावडर आहे, धना पावडर, घरगुती मसाला, मीठ आणि हळद, एवढं साहित्य आपल्याला लागेल. तेल टाकून घेतलेलं आहे कढईत. तेल तापल्यावर कढीपत्ता टाकून घ्या. त्यामध्ये ते तापायला थोडा वेळ लागेल. तेल थोडंसं गरम झालंय, कढीपत्ता टाकून घेते मी. त्यानंतर आपण बनवलेली कांदा टमाट्याची प्युरी आहे, ती आपण टाकून घ्या. थोडंसं 1 सेकंड घालून घ्या. कच्चेपणा फक्त निघून गेला पाहिजे कांदा टमाट्यामधून. थोडंसं ढवळून घ्या. गॅस थोडा बारीकच ठेवा. त्यानंतर त्यात आपला मसाला आहे, 1 चमचा मालवणी मसाला टाकलाय मी. थोडासा गरम मसाला, थोडीशी धना पावडर, धना पावडर थोडीशी टाकलेली आहे. बघा मसाल्याचा कलर किती सुंदर लाल लाल एकदम भडक आलेला आहे. त्यानंतर थोडीशी हळद टाकून घ्या. थोडंसं ढवळून घ्या. बघा तेल सुटलेलं आहे चांगलं. त्यानंतर जे आपण वाटप बनवलंय गरम मसाल्याचं, ते टाकून घ्या त्यामध्ये. हे पहा, असं ढवळून घ्या चांगलं. थोडंसं राहिलं आहे ते पाणी घालून ऍड करते. दोन मिनिटं झाकण ठेवून द्या. दोन मिनिटं झालेली आहेत. आपण झाकण काढून बघूया. हे बघा कसा कलर आलेला आहे मस्तपैकी. भारी दिसतोय कलर येतो. त्यामध्ये आपण हे जे चवळी आणि बटाटे ठेवले ते घालून घेऊया अशा प्रकारे. अशा प्रकारे सगळे घालून घेऊया. सगळं एकत्र करून घ्या. आता मी चवळी कच्चीच ठेवलेली होती. तुम्हाला जर उकडून घ्यायची असेल, कुकरला लावून शिट्ट्याही करून घेऊ शकता, पण मी अशीच करते कारण मला असं भाजीचा फ्लेवर छान येतो. कुकरपेक्षा अशी कढईत बनवलेली भाजी खूपच छान बनते. थोडं पाणी ऍड करा. हे पहा
आणि पाणी ऍड करून यात सगळं घातलेलं आहे आपण आता सगळं. आता ही भाजी झाकण ठेवून 10 मिनिटं चांगली शिजू दे. चवळी आणि बटाटे चांगले शिजायला हवे. 10 मिनिटांनी आपण बघूया. 10 मिनिटं झालेली आहेत. तर झाकण काढून बघूया आपली भाजी शिजली असेल. हे बघा कलर किती छान आलाय वरती. हे बघा आता त्यामध्ये आपण कोथिंबीर चवळीची उसळ आपली रेडी झालेली आहे. चला आता भाजी आपण सर्व करूया. चला तर मग जेवण रेडी झालेलं आहे. मस्तपैकी चवळीची उसळ पण बनवलेली आज आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंट करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा.